आपले पुढचे कवी आहेत किशोर बळी सर. आणि सर आम्ही म्हणतो म्हणजे ते सरच आहेत. आजच्या कार्यक्रमामध्ये शिक्षक आहेत, डॉक्टर आहेत, शेतकरी आहेत आणि आहेतच. त्यामुळं किशोर बळी यांनी आपली कविता सादर करा. मनापासून सांगू का तू किती ग्रेट आहेस. पाकळ्या नावाचा एक चारोळी संग्रह आहे, त्यातल्या काही ओळी आहेत की मनापासून सांगू का तू किती ग्रेट आहेस. मला देवाने दिलेली सप्रेम भेट आहेस. गोऱ्या गोमट्या तुझ्या रूपाला जरीही मी पारखा आहे. गोऱ्या गोमट्या तुझ्या रूपाला जरीही मी पारखा आहे. निदान तुझ्या गालावरचा तीळ माझ्यासारखा आहे. निदान तुझ्या गालावरचा तीळ माझ्यासारखा आहे. तू सुगंधी नावाची, तू फुलांच्या गावाची. तू सुगंधी नावाची, तू फुलांच्या गावाची. तुला काय कल्पना हृदयातल्या घावाची. तुला काय कल्पना हृदयातल्या घावाची. आता कसं आहे, असं काही आठवते जुनं पुराण. कॉलेज म्हटलं की मला दोन गोष्टी आठवतात. एक म्हणजे तिची आठवण येते, पण ती आता माझी बायको झाली, त्याच्यानं तो मुद्दा आता थोडासा बाद झाला. दुसरी आठवण येते माझ्या मित्राची, एकाची, रमशाची. आता हा जो रमशा आहे हे एक अफलातून कॅरेक्टर आहे. त्याला तुम्ही काही विचारा, तो बोलला की विनोद होते, लोक हसतात. त्याला एका जणांना म्हटलं, का रे रमेश, म्हणे तुझा जन्म कुठे झाला? तर हा म्हणे महाराष्ट्रात. सांगायची पद्धत आहे का? तुझा जन्म कुठं झाला? तर म्हणे महाराष्ट्रात. तर समोरचा म्हणे महाराष्ट्रात? अरे म्हणे महाराष्ट्रात म्हणजे कोणता भाग? हा म्हणे कायचा भाग? मी पुराचा पुराच महाराष्ट्रात झालो म्हणे. एकदा हा हेंबाळ्या एसटीडीच्या दुकानात गेला. त्याला फोन लावायचा असं, तर फोन लावायच्या आधी यानं काय केलं, तो जो एसटीडीवाला तिथं बसला होता की त्याला 2 होपकाळीत दिल्या, संकन दिला 2. तो म्हणे काऊन रे बा म्हणे, मी काय केलं म्हणे? हा म्हणे मला काय हिंदी समजत नाही का म्हणे, अतिस्त लिहून ठेवलं म्हणे, डायल करने से पहिले 2 लगाव. बरं, या रमशाच्या एवढ्या गमती जमती आहेत, आणि कोणत्याही पोरी संघ हा बोलला म्हणजे कोणती पोरगी एकटा याच्या संघ बोले नाही, पण जर का बोलला तर अशी गंमत होय. एका पोरीला हा म्हणे ड्रेस चांगला दिसून राहिला म्हणतोय, तर म्हणे थँक्यू. आता ते शहरातली ना, हा खेळातला. गजराही मस्त लावला म्हणे तो, ते म्हणे थँक्यू. मेकअप छान केला म्हणे तू, थँक्यू दादा. काही म्हणे पण तू चांगली नाही दिसून राहिली. एक वेळ तर एक पोरगी अशी रस्त्यानं थोडीशी साईड चुकली असेल तिची, हा म्हणे सरकी चालवणं म्हणे सायकल. तर ती पोरगी म्हणे जास्त बोलायचं नाही, रस्ता काही तुझ्या बापाचा नाही. रमशा म्हणे नाही तुझ्याच बापाचा आहे म्हणे, मला हुंड्यात भेटला म्हणे. एक वेळ तर पोरपोरी आम्ही असे रस्त्यानं चाललो, आणि अचानक काय झालं का रमशाला ठोकर लागली आणि रमशा पडला. आणि तो जसा पडला तर समोर एक गध उभं होतं, गध म्हणजे गाढव. एक जीन्स पॅन्ट टी शर्ट वाली एक पोरगी काय म्हणते, काय रे रमेश, दादाच्या पाया पडतो का? हा म्हणे हो वहिनी म्हणे, दादाच्याच पाया पडतो. याचे असे एकावणे किस्से आहे की असे प्राध्यापक वर्गात विचारून राहिले का बा तुम्हाला आता भविष्यात काय व्हायचं? प्रकाश तू उभा राहा, तुला काय व्हायचं? हा म्हणे सर मला शिक्षक व्हायचं. प्रज्ञा तू उभे राहा, तुला काय व्हायचं? तू म्हणे मला शिक्षिका व्हायचं. तुकाराम तू उभा राहा, तुला काय व्हायचं? आपल्याला म्हणे शेतीच करायची. प्रद्युम्न तू उभा राहा, तुला काय व्हायचं? मला कॉम्प्युटर इंजिनियर. तू उभी राहा, तुला काय व्हायचं? मला ना सर, मला ना आय मीन टू से मला ना, बस खाली मागचं उभं.
तर असं मग प्रत्येकाला एक 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 विचारणं चालू. शेवटच्या बेंचवर एक पोरगी बसेल होती. आणि रमशा त्या पोरीला विचारलं, उभ्या तुला काय व्हायचं? म्हणे मला ना एका छोट्याशा आणि गुंडस मुलाची ना आई व्हायचं आहे म्हणे. रमशा तू बरं तुला काय व्हायचं? आपल्याला त्याच पोराचा बाप व्हायचं म्हणे. तर कॉलेजमध्ये मग अशा प्रसंगामधून एखादं प्रेम फुलते, नंतर मग त्याचं लग्नात रूपांतर होते. मग लग्नात कसं सगळं वास्तवाला सामोरं जावं लागते ना. मग कशा गमती होतात ते कवितेतून सांगितलेलं आहे. कवितेचं शीर्षक आहे धूम मचाले धूम. तो म्हणाला प्रिये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तो म्हणाला प्रिये माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. तिला वाटलं ह्याच्या मनात वेगळाच काही गेम आहे. तुझ्या ओठात अमृत म्हणे तुझ्या डोळ्यात शराब. तिला वाटलं ह्याचे डोळे झाले असतील खराब. तुझ्या ओठात अमृत म्हणे तुझ्या डोळ्यात शराब. तिला वाटलं ह्याचे डोळे झाले असतील खराब. तुझ्यासाठी आणीन म्हणे चंद्र आणि तारे. ती म्हणाली लोड शेडिंग मध्ये मेणबत्तीच पुरे. तुझ्याशिवाय म्हणे मी आता जगू शकत नाही आणि आता दुसरीकडे बघू शकत नाही. तर ती म्हणाली माझ्या बापाला माझा हात माग आणि लग्न करायचं असेल तरच माझ्या मागे लाग. हो नाही करता करता झालं त्यांचं लग्न. हो नाही करता करता झालं त्यांचं लग्न. एवढ्या मोठ्या विघ्नात दुसरं आलं नाही विघ्न. 2 दिवस गुलू गुलू, 4 दिवस इलू इलू आणि 1 वर्षाच्या आत त्यांच्यात आलं इवलं पिलू. पीठ नाही मीठ नाही स्वयंपाक कशाचा करू. संसार झाला सुरू तसे प्रॉब्लेम्स झाले सुरू. पीठ नाही मीठ नाही स्वयंपाक कशाचा करू. संसार झाला सुरू तसे प्रॉब्लेम झाले सुरू. गॅस सिलेंडर घर भाडं इलेक्ट्रिकचं बिल. गॅस सिलेंडर घर भाडं इलेक्ट्रिकचं बिल. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू त्याच्या तोंडाला सील. तिच्या तोंडाचा पट्टा सुरू त्याच्या तोंडाला सील. दंगलीचं माहेर झाली 10 बाय 10ची रूम. दंगलीचं माहेर झाली 10 बाय 10ची रूम. भांडण तंटा आदळापट धूम मचाले धूम. दंगलीचं माहेर झाली 10 बाय 10ची रूम. भांडण तंटा आदळापट धूम मचाले धूम. तिने शेवटी अबोला धरला त्यानं धरली दारू. तिने शेवटी अबोला धरला त्यानं धरली दारू. लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी कोर्टात केस सुरू. लग्नाच्या पहिल्याच वाढदिवशी कोर्टात केस सुरू. धन्यवाद. साहित्य दरबार या कार्यक्रमाविषयीच्या प्रतिक्रिया जरूर पाठवा. आमचा पत्ता आहे ETV मराठी कार्यक्रम विभाग, SP3 बिल्डिंग, 4था मजला, रामोजी फिल्म सिटी, हैदराबाद 501-512. आमचा ईमेल ID आहे feedback.marathi@etv.co.in.